खरोखर तुफान, पाऊस पण आणि तुफान गर्दी पण, प्रतिसाद पण तेवढंच तुफान आहे. आपण पाहतोय लोकांचं प्रेम आहे. अनेक वेळा राजकीय पक्ष शक्ती प्रदर्शन करण्याचं बघतात, आमचं प्रेमाचं प्रदर्शन आहे. आणि नाशिकची जनता एवढं माझ्यासाठी थांबली, ऐकण्यासाठी थांबली, राजाभाऊ वाजे साहेबांसाठी थांबली. मला वाटतं हे प्रतीक आहे की 4 जूनला निकाल काय असेल. मोदींनी आज भाषणापूर्वी सभेपूर्वी बाळासाहेबांचं स्मारकाचं दर्शन घेतलं. एकूणच भावनिक आव्हान नाही, हे तर होणारच होतं. कारण काय झालं, पहिलं नकली सेना, मग आमच्यासोबत या, मग नकली संतान म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करणं, माझ्या आजीचा अपमान करणं, मग परत आज तिथे वंदन करणं. मला वाटतं एक तर कळलेलं आहे की ठाकरे ह्या नावाशिवाय, आणि हे नम्रपणे सांगतो, भाजपचं काही जमत नाहीये. म्हणून एक ठाकरे सोबत घ्यायला लागले, दुसऱ्या ठाकरेंना शिवी द्यायला लागते, मग कधी परत जवळ आहे आमचं सांगतात. मूळ गोष्ट हीच आहे की एवढं प्रेम जर असतं, त्याच शिवसेनेला का फोडलं, त्याच परिवाराला का संपवायचा प्रयत्न केला, त्या परिवाराची बदनामी का केली, आणि आता नकली संतान का बोलतात. राज ठाकरे भाषणात असं म्हटलंय की जे सत्तेतच येणार नाहीये त्यांच्याबद्दल वेळ वाया. नाही, मी त्यांच्याबद्दल कधी काही बोलत नाही, पण मनसेच्या कार्यकर्त्यांना 100% हे विचारीन की आपण ज्यांना बिनशर्त पाठिंबा दिलाय ते सगळे उद्योग आपण घेऊन चालत गुजरातला. हा बिनशर्त पाठिंबा असेल तर ठीक आहे, आनंद आहे, तुम्हाला तुमचं लक लागू. संजय दिना पाटलांच्या कार्यकर्त्यांचा बुलढाण्यामध्ये घोषघोष पाहायला मिळाला. मिहीर कोटेचं जे कार्यालय आहे त्याच्यावर हल्ला झाला. नाही, आपण एक पहा, तो व्हिडिओ पण बाहेर आलेला आहे. मिहीर कोटेचे यांचे कार्यकर्ते मला वाटतं पैसे वाटप करत होते, तिथे पोलिसांना बोलवलं गेलं, पण पोलिसांनी येऊन ह्यांनाच अटक केली की निवडणूक आयोगाने. हे जर व्हायला लागलं असं एवढ्या दिवसात आपण पाहताय, तर मग कसं निवडणूक चालवायची? म्हणजे तुम्ही कोणाचेही पैसे वाटप करू देणार भाजपाच्यात म्हणून? साहेब, खरं तर 4 टप्प्याची निवडणुका संपलेल्या आहेत. अवघ्या काही तासामध्ये 5व्या टप्प्यात देखील मतदान आहे. 4 टप्प्याकडे आपण कसं बघता? कारण भाषणात सुद्धा आपण बोलला की महायुतीची जी परिस्थिती आहे ती अत्यंत खराब झालेली. नक्कीच आपण पाहाल 4 टप्प्यांमध्ये आतापर्यंत देशभरात जे मतदान झालंय, इंडिया आघाडी पुढे आहे. आणि ह्याचा पहिला इंडिकेटर हे आहे की भाजपा हिंदू मुस्लिमवर बोलायला लागली. जेव्हा जेव्हा भाजपला वाटतं की भाजपा हरणार आहे, समाजामध्ये असेल, धर्मामध्ये असेल, जातीमध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल, तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतं, आणि हे स्पष्ट आहे, सगळीकडे तसंच झालेलं आहे. आणि आपण पाहतोय की अजूनही इंडिया आघाडी पुढे लीडवर आहे आणि जिंकणार. बुलढाण्यामध्ये जो आज काही वाद झाला, तशी परिस्थिती राज्यामध्ये इतर आव्हान केलं. हे निवडणूक आयोगाने दखल घेणं गरजेचं आहे, कारण भाजपचे कितीतरी लोक, परवा धंगेकर साहेब आंदोलनाला बसलेले आपण पाहिलं होतं त्याच्या निवडणुकीच्या आधी. कोकणामध्ये काही ठिकाणी फेक नोटा देखील भाजपच्या लोकांनी दिल्या असं माझ्या कानावर आलं. म्हणजे नोटा पण जे विकत घ्यायला देतात लोकांना, त्या पण खोट्या देतात, खोटी आश्वासनं, खोटे नोटा. मुळात या नोटा जातातच कशात भाजपच्या हातात आणि फसवण्यासाठी. निवडणूक आयोग काय करतोय? आम्हाला का रस्त्यावर यायला लागतंय? धंगेकरजींना का आंदोलन करायला लागलं? हा विचार कधीतरी निवडणूक आयोग करणार आहे की असंच निर्लज्जपणे काम वजन आहे त्याच्यात? आज एक आणखी राजकीय घटना अशी घडली की अनिल देशमुख यांनी असा आरोप केला की सुनील तटकरे शरद पवारांच्या काही कार्यकर्त्यांची प्रश्न, मात्र कोणी जरी परत यायचा प्रयत्न केला तरी आम्ही त्यांना घेणार नाही. काय संकेत मिळतात? चांगलं आहे, मला वाटतं आम्ही तर सांगितलेलंच आहे, गद्दारांना आमच्याकडे नो एंट्री. साहेब, महाविकास आघाडीचे नेते, आता जे बॅगाचा विषय झाला, महाविकास आघाडीचे नेते, जे महत्वाचे नेते, त्यांनी आरोप केलाय 20-25 हजार कोटी रुपयांचा वापर या संपूर्ण निवडणुकीमध्ये होतोय. आपल्याला असं वाटतंय? असूही शकेल, कारण जेवढा भाजपाने पैसा गोळा केलेला आहे, इलेक्टोरल बॉन्ड्स मध्ये असेल, चंदा दो धंदा लो मध्ये असेल, हे सगळं दिसतंय आपल्या डोळ्यात देखत आहे. आणि तरी देखील लोक विकले जाणार नाहीत, कारण ही लढाई आपल्या स्वाभिमानाची, आपल्या संविधानाची, आपल्या लोकशाहीची. महायुतीच्या स्टेजवर राज ठाकरे आज पाहायला मिळाले. राज ठाकरेंनी त्या सभेतून भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलं. काहीच बोलत नाही मी त्यांच्यावर, पण आमच्या स्टेजवर आपण पाहिलं असेल केजरीवाल साहेब, खरगे साहेब, सगळे जनता आमच्यासोबत. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.